आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरीसह जिल्ह्यात ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। मुस्लिम बांधवांनी शहर आणि ग्रामीण भागातील विविध मशिदींमध्ये ईदचा नमाज अदा करण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्यात। येतील आता हे रिक्षावाले येतील ना। सद्दाम भाई के हवाले करके रखा हूँ। बकरा कट रही है। याच महिन्यात जगभरातील लाखो मुस्लिम बंधू भगिनी हजसाठी पवित्र मक्का या शहरात दाखल होतात आणि त्या ठिकाणी अतिशय शांततेत आणि पूर्णपणे धार्मिक पद्धतीने हजच्या प्रक्रिया अदा करतात। यंदाही लाखो मुस्लिमांनी पवित्र मक्का मदिना येथे हज अदा केली आहे। ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपापल्या परीने बोकडांची कुर्बानी देत असतात। बोकडांची कुर्बानी हेच या ईदचे खास वैशिष्ट्य असल्याने ईदच्या पूर्वसंध्येला बोकडांची खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती। 25,000 पासून ते जवळजवळ 1.5 लाख पर्यंत या किमतीत बोकड विकले गेले असल्याचं बोललं गेलंय। कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे सर्व मुस्लिम बंधू भगिनींना बकरी ईदच्या शुभेच्छा। दोनों ऑर्डर करो और वो देखिए माँ बाप की पैसे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।